गेल्या 6 ते 7 वर्षापासून सर्व सुरक्षा रक्षक अमरावती विद्यापीठ येथे सुरक्षा रक्षक या पदावर काम करीत आहेत. अगदी कोरोना महामारीच्या काळापासून रात्रंदिवस घरी न राहता आपली ड्युटी बजावत आहेत. एकूण 80 सुरक्षा रक्षक या कंपनीमध्ये काम करीत आहे. साई सेक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीने रक्कम 15,000 रुपये पगार सुरक्षा रक्षकाच्या बँक खात्यात जमा करायचे व सुरक्षा रक्षकांना 7,500 रुपये देत होते. बाकीचे पैसे बँकेमधून काढून मालक सुपरवायझरच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकाकडून कॅश परत घेत होते. सुरक्षा रक्षकाला कामगारांच्या नियमानुसार रोजीरोटी तर दिलीच नाही व त्यांचे सर्व पैसे कंपनीने खाल्ले. पगाराचे पैसे व PF तसेच ESIचे मेडिकलचे पैसे कंपनीने आपल्या जवळच ठेवले. या सर्व कारणांसह सुरक्षा रक्षकाचे सर्व कर्मचारी लेबर कोर्ट येथे केस दाखल केली. 3 वर्ष ठेका संपल्यानंतर त्याच कंपनीला प्रशासनाने ठेका पास केला आहे. प्रशासकीय विभागामध्ये सर्व मिलीजुली सरकार आहे. ज्या कंपनी विरुद्ध कामगार लेबर कोर्ट येथे केस दाखल करतात त्याच कंपनीला टेंडर कसं काय मिळू शकते हा त्यांच्या समजण्याच्या पलीकडचा विषय आहे. विद्यापीठ येथील कर्मचारी कामगारांच्या बाजूने न्याय देत नाही, उलट कंपनीला सपोर्ट करतात. सुरक्षा रक्षकाची प्रशासनासोबत कुठलीही नाराजी नाही. ते आमचे अन्नदाता आहे. त्यांच्याच भरोश्यावर सुरक्षा रक्षक त्यांच्या मुलाबाळांचे पालनपोषण करतात. ते त्यांचे धन्यवाद देखील मानतात. प्रशासनाला सुरक्षा रक्षकांची विनंती आहे की नवीन टेंडर चांगल्या कंपनीला देऊन कामगारांच्या नियमानुसार पगार, PF व ESI, मेडिकल व पगाराची स्लिप नियमित द्यावी, अशी मागणी सर्व 80 सुरक्षा रक्षक करीत आहे. मी गणेश काळबंडे, मी विद्यापीठ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला कार्यरत आहे सुरक्षा रक्षक म्हणून. आणि माझ्या कामगाराप्रती ज्या काही शोषण होत आहे त्याप्रती मी प्रेस कॉन्फरन्समध्ये बसून आहे. आम्हाला पगार नियमानुसार कामगाराच्या नियमानुसार मिळत नाही आहे. आमचा PF नियमानुसार कटत नाही आहे आणि आमचा ESIचा जो क्लेमचा मेडिकल क्लेम आहे हा आमचा नियमानुसार कापत नाही आहे. तरी आम्ही प्रशासनाला विनंती करतो आहे की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या नियमानुसार आम्हाला मिळण्यात याव्या. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.